नमस्कार. मी डॉक्टर प्रियंका घुटे, फिजिओथेरपिस्ट दिव्यांग भवन फाउंडेशन. सिकल सेल डिसीजबद्दल मी थोडक्यात माहिती देणार आहे. जे आर-पी-डब्ल्यू-डी ॲक्ट 2016 मध्ये जे 21 प्रकार सांगितले आहे, त्यापैकीच ब्लड सेल डिसऑर्डरशी रिलेटेड आजार म्हणजे सिकल सेल डिसीज. सिकल सेल डिसीज हा एक जेनेटिक अनुवांशिक आजार आहे. हा एक जसा आपल्या शरीरामध्ये पेशींमध्ये लाल आणि पांढऱ्या पेशी असतात, त्यापैकी जो लाल पेशींचा हा एक आजार आहे. जो रक्तातील ज्या लाल पेशीज असतात, त्या सर्वसामान्य माणसामध्ये या गोल आकाराच्या असतात. पण सिकल सेल डिसीजमध्ये ह्या पेशींचा जो आकार असतो तो सिकल म्हणजे विळ्यासारखा होतो. त्यामुळे डिफेक्टिव्ह हिमोग्लोबिनची निर्मिती होते. आपलं जे हिमोग्लोबिन असतं त्याचं जे नॉर्मली जे रक्तामधलं हिमोग्लोबिन असतं, त्याचं कार्य असतं की ते ऑक्सिजनचं वहन करतं आणि ऑक्सिजनचं वहन केल्यामुळे ऊर्जा आणि शरीराची जी हेल्थ असते ती चांगली राहते. आणि सिकल सेल डिसीजमध्ये डिफेक्टिव्ह हिमोग्लोबिन निर्मितीमुळे अ, व्यवस्थित असा ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही आणि त्यामुळं विविध लक्षणं आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये नेमकं हे होतं की जॉइंट्समध्ये सूज येतं आणि वेदना खूप होतात पेशंट्समध्ये. जॉइंट्समध्ये स्वेलिंग, सूज आल्यामुळं वेदना वाढतात आणि हालचालीमध्ये पण शिथिलता येऊन जातं. तर ह्या सिकल सेल डिसीजमुळे अनेमिया वगैरे ही लक्षणे मुख्यतः उद्भवतात. तर या सिकल सेल डिसीजमध्ये त्यांना ज्या लोहयुक्त म्हणजे आयर्नयुक्त मेडिसिन्स म्हणजे सारखं चालूच ठेवावं लागतं. ह्या आजाराचे 2 प्रकार असतात. एक पीडित व्यक्ती आणि एक वाहक व्यक्ती. पीडित व्यक्तीमध्ये सिकल सेल आजारांची लक्षणं दिसून येतात आणि आणि जो वाहक व्यक्ती असतो त्याच्यामध्ये ह्या पेशी बनतात. पण त्याचं प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळं त्याला ती लक्षणं जाणवत नाही. पण हा जो वाहक व्यक्ती आहे म्हणजे त्याच्यामध्ये जीन्स आहेत सिकल सेल डिसीजचे. तर ह्या वाहक व्यक्तीचे नॉर्मल किंवा पीडित व्यक्तीशी विवाह झाल्यास येणाऱ्या पिढीमध्ये परत सिकल सेल डिसीज उद्भवू शकतो. म्हणून शक्यतो तसं म्हणजे लग्न करायच्या आधी रक्ताची चाचणी होणे खूप गरजेचे असते. सिकल सेल डिसीजमध्ये औषधी वारंवार घ्यावी लागतात. त्यांना म्हणजे सकस आहार मिळायला पाहिजे, पाणी भरपूर पिले गेले पाहिजे आणि व्यायाम पण फिजिओथेरपी खूप महत्त्वपूर्ण ठरतं. कारण की सुजन आल्यामुळे ते जॉइंटची रेंज ऑफ मोशन कमी होतं. म्हणून फिजिओथेरपी आणि तसेच त्यांचं पण मानसिक खच्चीकरण झालेलं असतं. दैनंदिन जीवनामध्ये त्यांना ॲक्टिव्हिटीज करताना थोडं अवघड जातं. म्हणून त्यांचे समुपदेशन होणे सुद्धा क्लिनिकल सायकॉलॉजिस्टद्वारा होणे गरजेचे असतं आणि तसंच त्यांची फिजिओथेरपी पण रेग्युलर होणे महत्त्वाचे असते. धन्यवाद.